लय झालं तुमचं, लय झालं. आतापर्यंत लय अपमान सहन केला आम्ही आमच्या देव माणसाचा. आता मला फाशी द्या नाही तर जाळून टाका. पण आत्ताच्या आत्ता आमच्या देव माणसाला जर नाही सोडलं तर हिथंच पेट्रोल टाकून गाडी जाळून टाकेन. ए मंग्या खाली उतर. तुला कळतं का काय करतोय? पेटाव पेटाव मंग्या. ऍज अ सरपंच बनून सगळी जबाबदारी माझी आहे. पेटव पेटव मंगे तो पेटव मंग्या पेटव. अरे तू घाबरतो आहे? काय पेटव काय आहे? खाली आहे. सोडताय का नाही साहेब? सोडा साहेब, खरं सांगतोय गाडी पेटून टाकेन. पेटव मंग्या तू गाडी पेटव, बघून घेऊ काय होईल ते. साहेब अजून मी सांगतोय, आमच्या देव माणसाला सोडा. ऐका नाही तर खरंच पेटून टाकील मी गाडी. साहेब साहेब राग आवरा. प्रकरण हाताबाहेर जाईल. पोलिसाच्या वाहनाची जाळपोळ करतात, चेष्टा करतात पोलिसांची. साहेब साहेब लाठीचार्ज केला आणि कुणाला काय झालं ना तर तुमच्यावर शिकेल, तुमच्या नोकरीवर शिकेल. काय गरज नाही मला असणार नोकरीची. लाच मारतो असणार नोकरी. साहेब राग आवरा. अहो साहेब यांना हेच तर पाहिजे. रागाच्या भरात तुम्ही टोकाचं पाऊल घ्यावं आणि तुमच्या हातून काहीतरी मोठं घडावं. तुमची नोकरी जाईल साहेब. आणि तसं काही झालं ना साहेब तर सगळे गुन्हे सगळ्या केसेस अशाच पडून राहतील साहेब. परत कुठला अधिकारी येईल कोण येईल काय सांगता येणार नाही साहेब. या भामट्याचं फावल सगळं साहेब. ओ जामकर साहेब बंदूक खाली घ्या. जामकर साहेब बंदूक खाली घ्या साहेब. आमच्या देव माणसाला तुम्ही असं बंदुकीच्या धाकावर घाबरू नाही शकत. साहेब बंदूक खाली घ्या ना तर मी खरंच गाडी पेटविला. बंदूक खाली घ्या आधी. जामकर साहेब आमच्या देव माणसाला सोडा तुम्ही. गन खाली घ्या, ती खाली घ्या गन. तुम्ही वाटेल तेव्हा याल, मला अटक कराल, घेऊन जाल. हे सगळं आधी घडायचं. कारण आधी मी तुमच्यासाठी फक्त गोपाळ नावाचा टेलर होतो. पण आता नाही, आता मी एक सिद्ध पुरुष आहे. पाहिले माझे भक्तगण पाहिले, हे माझ्यासाठी स्वतःचा जीव देऊही शकतात, तर एखाद्याचा जीव घेऊ पण शकतात. पण जामकर साहेब ती वेळ येणार नाही. फक्त संशय म्हणून तुम्ही मला अटक नाही करू शकत. ठोस पुरावा असेल तर या, शक्यतो ती वेळच येणार नाही. साहेब मी खरंच पेटवला, खरंच पेटवल साहेब. हा माणूस का माझ्या लेखाच्या जीवावर उठलाय कुणास ठाऊक. कधी चांगला बघवत नाही ह्याला. सुधाकर तू ते सांग की तुझ्या साहेबाला. फुलत आहे माझ्या सुधाकरला मध्ये घ्यायचं काम नाही बरं का. आधी सांगून ठेवते. तो काय बळ ना आलाय वे का इथं. गोपाळ नावाचा टेलर नुसतं मनात आणलं ना, ही पिसुलातली गोळी तुझ्या कपाळाच्या आरपार करीन मी. नोकरी पिकरी फालतू आहे माझ्यासाठी, पण इथं मेलास ना माझ्या गोळीने महात्मा होशील, तू संत होशील. त्यांच्या मनातलं तुझं महात्म्य वाढेल, मला ते होऊ द्यायचं नाही. आधी यांच्या मनातलं तुझं महात्म्य काढणार, थोतांड बाहेर काढणार, मग तुला मारणार. आधी यांच्या मनात तुला नागणं करणार, मी यांच्या समोर तुला नागणं करणार.
माझ्या झुंडीच्या पाठीमागं लपतोयस ना तू. नाही, हीच झुंड तुला पायाखाली पुरवणार. त्या दिवसाची वाट पाहिजे मी. शुभेच्छा तुम्हाला. तुला सुद्धा. याला खाली काढ जरा. अरे मंग्या, हे काय पोलिसांनी बरोबर केलं नाही. जामकर साहेबांचा, निषेध असो. जामकर साहेबांचा निषेध असो, निषेध असो. देव माणसाचा, देव माणसाचा. ते बाबांचं पूत आहे ना, त्यांना विचारल्याशिवाय कसं नेताय तुम्ही? हा, माझ्या खोलीत नेऊन ठेवा. वय वय, त्यांच्या खोलीत नेऊन ठेवा. हा, ऐकलं का? ऐक मला. गोपाळ बाबा, तुम्ही तर आमचं लोकांचं भविष्य सांगता, मग पोलीस घरी येणार आहेत हे तुम्हाला आधी कसं काय कळलं नाही? माहिती होतं, सगळं माहिती होतं, पण त्यांच्या हाती काहीच लागणार नाही हे सुद्धा माहिती होतं, म्हणून मी निश्चिंत होतो. अहो, मग एवढं सगळं आधीच माहित असताना तुम्ही ते सोन्याचं दागिन्याचं पोतं घरात कशाला ठेवलं? ते माझे वैयक्तिक असते तर मी लपून ठेवले असते. ते तुमच्यासारख्या सगळ्या भक्तांचे तर होते. गरज पडली तर लोककल्याणासाठी वापरणार होतो मी ते. मला सांग, या जगात येताना आपण काय घेऊन आलोय? जाताना आपण काय घेऊन जाणार आहोत? जे दिलंय ते त्याचं आहे, जे आहे ते त्याचं आहे. माझं आहे ते तुमचं आहे, तुमचं आहे ते माझं आहे. बाबा, आजवर लय बाबा बघितले आपण, पण तुमच्यासारखा निस्वार्थी बाबा बघितला नाही बघा कधी. बोला देव माणसाचा, जय जयकार असो. देव माणसाचा. जय जयकार असो. तुम्ही सगळे भक्त माझ्या आणि पोलिसांच्या मध्ये एक ढाल म्हणून उभे राहिला. तुम्ही भगवंताला शरण आला. तुमची त्याच्यावर श्रद्धा आहे, तुम्ही दाखवून दिला. त्यासाठी मी कायमचा ऋणी आहे. बाबा काय करताय? बाबा अहो काय करताय तुम्ही हे? हा, अहो देव कधी भक्तांचा ऋणी असतो का? अहो अहो उलट तुमचेच आमच्यावर उपकार आहेत. बरोबर आहे बाबा. अहो, तुम्ही आमचा जीव वाचवलाय. आम्हाला कायम तुमचा आशीर्वाद पाहिजे. बाबा, पण आता मंग्याचं काय करायचं? त्याला तर पोलीस घेऊन गेलेत. सोडूया आपण त्याला. बाहेर काढायचं काहीतरी बघूया. भगवंत त्याच्या भक्तांवरती झालेला अत्याचार कधीही सहन करणार नाही. तुम्ही सगळं निश्चिंत राहा. मला जरा भगवंताचं नामस्मरण करायचंय. जरा त्याच्या सानिध्यात सोडा. देव माणसाचा, जय जयकार असो. देव माणसाचा. जय जयकार असो.